असा गळ्यावर वेळ ठेवून काय करत असतील बरं? थांबा थोड्या वेळात सांगते. माझ्या मुलीचं नामकरण होतं आणि हे असं डेकोरेशन माझ्या भावाने केलं. त्याला जेवढं जमलं तेवढं केलं, पण डेकोरेशन इतकं छान केलं, आम्हाला इतकं आवडलं. असं वाटलं नव्हतं घरच्या घरी इतकं छान डेकोरेशन होईल म्हणून. गावाकडनं तिचे आजी आजोबा सगळे आले होते आणि काकासुद्धा आले होते. तर ही झाली सुरुवात. ही पद्धत आहे की हांडा भरून आणायचा, शेतात जायचं. आता मला विचारतात, हांड्याच्या ऐवजी तांब्या घे बाई, शेतात जाती का ऑफिसला जाती? मी म्हणलं ऑफिसला. तर लागले सगळे हसायला. मग टिक्का वगैरे लावला, मस्त औक्षण केलं. झालं आता आता नाव रिव्हील करायचं. आता ही आयडिया पण माझ्या भावाचीच होती. फुग्याच्या मागं बघा तिचं नाव आहे. आता आम्ही तिचं नाव सांगतो, प्रिशा. प्रिशा म्हणजे देवाची देणगी, देवाची भेट असं म्हणलं तरी चालते. ही झाली आमची नवीन पद्धत नाव ठेवायची. आता जुनी पद्धत दाखवते तुम्हाला कशी. जुन्या पद्धतीत काय करतात, पहिल्यानं पाळणा हलवतात. पाळणा हलवणं म्हणजे आता सुरुवात केली पाळणा हलवायची. आता सगळ्या बाया येतील, मग गाणं म्हणतील. गाणं पण ऐकवते मी तुम्हाला. गाणं ऐकून बघा, तुम्हाला आवडते का नाही ते मला नक्की सांगा. ह्या गाण्यांना सरदा म्हणतात. माझ्याही आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी झालं. मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. आता बघा, याच्यात सगळं मामाच करत असतो. आता मामाची मजा घेतो ते बघा. इतक्या गोंधळात काय माहीत तुम्हाला ऐकू आलं का नाही, पण अशा सरदा असतात 5. बदाम, हळकुंड, काजू, काजबोळ असं काही पण म्हणायचं आणि 5 सरदा म्हणायच्या. आता पाळणा हलवायचं काय बायकायचंच काही मान नाही आहे. म्हणजे आजी आजोबा दोन्ही साईडून करतात. एकदा मामा एकदा काका, सगळ्यांनी पाळणा हलवून घेतला. ही पद्धत आहे जुनी. आता कोणाकोणाकडे करतात कोणाकडे नाही मला माहीत नाही, पण मी पहिल्यांदाच पाहिली होती. एकदम छान वाटली. आता इथं राम घ्या लक्ष्मण घ्या असं म्हणत आहे. म्हणजे ही जुनी पद्धत आहे. आणि याच्यात एकदा असं झालं की नाव म्हणायचं असते की आपण काय नाव ठेवायचं आपल्या बाळाचं. आणि ते नाव कसं म्हणायचं, कानात. आणि ज्या बाईनं कानात म्हणलं, अशा 5 नावं आम्ही ठेवले. ज्या बाईनं असं कानात म्हणलं त्या बाईला असं पाठीवर थपथप करत असतात. आता तिच्या आजीने तिचं नाव लक्ष्मी ठेवलं. तसं तर आम्ही तिचे 5 नावं जुन्या पद्धतीने ठेवले. सुरुवातीपासून काही नाव माहीत नाही म्हणून मम्मी तिला परी म्हणायची, तर मम्मीने परीच नाव ठेवलं. परी, लक्ष्मी, प्रिशा, शिवन्या आणि भूमी अशी तिची 5 नावं. प्रिशा हे तिचं नाव राहणार आहे शाळेमध्ये. आणि मामा, हौशीदार मामा खूप लाड करत आहे मुलीचे. सगळ्यांचे खूप खूप आभार या प्रोग्राममध्ये सामील झाल्याबद्दल. थँक्यू सो मच.